महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी देण्यात येतोय। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर झालाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवत हा निधी दिल्याचं बोललं जातंय। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील ही निवडणूक जिंकण्यासाठीही महायुतीने आता मोर्चे बांधणी केली आहे। कोणत्या पक्षाच्या किती आमदारांना निधी देण्यात आला आपण पाहतोय। प्रत्येकी 5 कोटींचा निधी भाजप 37 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 तर शिवसेनेच्या 5 आमदारांना निधी देण्यात येतोय आणि इतर 2 आमदारांना हा निधी देण्यात आलाय। भाजपचे 37, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 आणि इतर 2 आमदारांना निधी देण्यात आलेला आहे। मतदारसंघातील कामांसाठी 54 सत्ताधारी आमदारांना 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे निधी देण्यात आलेला आहे। तर एकूण 270 कोटींचा निधी आहे। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाही जिंकण्यासाठी आता महायुतीकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती। तिजोरीवरती पडलेला ताण लक्षात घेत 10 कोटींचा निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली आहे। राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे। महाराष्ट्रात इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, पण यांची डोकी फिरलेली आहेत। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे, काही होणार नाही। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। खरं म्हणजे हे अत्यंत बेकायदेशीर असं कृत्य आहे। जे आमदार लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो, तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो। निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचं नाही। पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे। विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे, हे घटनाबाह्य कृत्य आहे।